मित्रांनो, ChatGPTच्या मदतीने आपण पोस्टर्स कसे तयार करू शकतो, हे मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. ती व्हिडिओ तुम्ही अजून बघितली नसेल, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देतो. ती व्हिडिओ तुम्ही आधी बघा. म्हणजे तुम्हाला बेसिक पोस्टर्स कसे तयार करायचे हे त्या व्हिडिओमधून कळेल. आज आपण थोडे ॲडव्हान्स पोस्टर्स बनवतो आहोत. बघा आता पोस्टर म्हटलं, की त्याच्यामध्ये तुम्हाला कॉलिग्राफिक फॉन्ट्स वगैरे यूज करायचे असतात. मराठीमध्ये म्हटलं तर खूप सुंदर फॉन्ट्स आपल्याला वापरता येतात. त्याचबरोबर आपल्याला एखाद्या व्यक्तीचा फोटो वगैरे त्याच्यामध्ये ठेवायचा असतो. समजा तुम्ही बॅनर किंवा पोस्टर बनवताय, वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. जसं की हे पोस्टर तुम्ही आता बघताय. त्याच्यामध्ये बघा त्या व्यक्तीचा फोटो देखील आहे आणि त्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत या ठिकाणी सुंदर. आणि मग अशा प्रकारचे जे कॉलिग्राफिक फॉन्ट असतात, हे आपल्याला ChatGPTला कसे देता येतील? फॉन्ट्स कसे सेट करायचे? अतिशय पॉवरफुल असा हा कन्सेप्ट आहे आणि आजच्या सेशनमध्ये आपण तो कव्हर करतो. आजची व्हिडिओ ही तुमच्या सगळ्यांच्या कामाची आहे. मागच्या व्हिडिओला खूप छान रिस्पॉन्स मिळालेला आहे. त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ॲडव्हान्स पोस्टर्स बनवायची नक्कीच मदत होईल. आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट करा. अशाच नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो. तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या. कोडिंग कट्टा हे एकमेव मराठी चॅनल आहे जे एआयच्या खूप साऱ्या व्हिडिओ घेऊन येत असतो. दर दिवशी आपण नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. आतापर्यंत खूप साऱ्या व्हिडिओज आपल्या चॅनलवर तुम्हाला दिसतील. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, प्लेलिस्टवर जा आणि खूप साऱ्या व्हिडिओ एआयशी रिलेटेड आपल्या चॅनलवर आहेत. चला आता आपण बघूया की कॉलिग्राफिक फॉन्ट आणि एखादी इमेज आपल्या पोस्टरमध्ये कशी यूज करायची, स्टेप बाय स्टेप आपण बघूयात. बघा आपल्याला आता ChatGPT मध्ये पोस्टर तयार करायचं आहे आणि त्या पोस्टरमध्ये मला कॉलिग्राफिक फॉन्ट यूज करायचे आहेत आणि कुठल्या तरी इमेजचा समावेश त्याच्यात करायचा आहे. मग ती एखाद्या व्यक्तीची इमेज असेल किंवा एखादा प्रॉडक्ट असेल, कुठलाही असेल, तर ते तुम्हाला पोस्टरमध्ये ठेवता येऊ शकतं. म्हणजे तुम्ही समजा जाहिरात तयार करतायत, तर तुम्ही प्रॉडक्टचा इमेज ठेवा किंवा तुम्ही एखाद्याला शुभेच्छा देताय, तर त्या व्यक्तीचा किंवा अनेक लोकांचे फोटो तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवता येऊ शकतात. आता कॉलिग्राफिक फॉन्टची गरज आहे. मग हे कॉलिग्राफिक फॉन्ट आपल्याला शोधण्यासाठी काय करायचं बघा. प्रिंटरेस्ट नावाची एक वेबसाईट आहे, त्याच्यावर जाऊन आपल्याला हे कॉलिग्राफिक फॉन्ट या ठिकाणी मिळू शकतात. प्रिंटरेस्ट असं मी टाईप केलं आणि इथे तुम्हाला प्रिंटरेस्टच्या वेबसाईटवर जायचं आहे. आता प्रिंटरेस्ट ही वेबसाईट सुरू झाल्यानंतर इथे तुम्हाला सर्च करायचं आहे. आपल्याला कॉलिग्राफिक मराठी टेक्स्ट हवं आहे. तुम्ही इथे सर्च करा कॉलिग्राफिक मराठी टेक्स्ट. कॉलिग्राफिक असं पूर्ण लिहा व्यवस्थित. इथे स्पेलिंग माझं चुकलं होतं. तर कॉलिग्राफिक मराठी टेक्स्ट असं तुम्ही सर्च करा आणि तुम्हाला तो वेगवेगळ्या प्रकारचे टेक्स्ट इथे दाखवतोय बघा, जे कॉलिग्राफिक फॉन्टमध्ये आहेत बघा. ठीक आहे. याच्यापैकी मग आपल्याला जे काही टेक्स्ट आवडेल, ज्या स्टाईलमध्ये तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या आहेत किंवा तुमचं टेक्स्ट लिहायचं आहे, तो फॉन्ट तुम्ही सिलेक्ट करा. जसं आता मला हे हार्दिक अभिनंदन हा फॉन्ट मला समजा आवडला. मी काय करतो बघा, आता ही जी इमेज आहे हार्दिक अभिनंदनवाली, या इमेजला मी डाउनलोड करून घेतो बघा. इथे डाउनलोड इमेज ऑप्शन आहे. ही इमेज मी डाउनलोड केली. आता डाउनलोड्स फोल्डरमध्ये पहिल्यांदा चेक करून घ्यायचं की ती इमेज प्रॉपर डाउनलोड झालेली आहे का. मी आता डाउनलोड्स फोल्डरमध्ये आलो आणि इथे हार्दिक अभिनंदन ती इमेज व्यवस्थितपणे डाउनलोड झालेली दिसते. ठीक आहे. दुसरी गोष्ट आपल्याला लागणार आहे एखाद्या व्यक्तीचा फोटो किंवा प्रॉडक्टचा फोटो, जो आपल्याला त्या पोस्टरमध्ये ॲड करायचा आहे. तर माझ्याकडे एक फोटो ऑलरेडी आहे, तो मी यूज करणार आहे. मग आता तुम्ही परत या ChatGPTमध्ये. आता मला एक राजेश नावाचा व्यक्ती आहे, जो माझा मित्र आहे आणि त्याला मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि त्यासाठी तो कॉलिग्राफिक फॉन्ट आणि त्या राजेशचा फोटो असं मला यूज करायचा आहे. आता पोस्टर बनवताना सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही क्रिएट इमेजवर क्लिक करा ChatGPTमध्ये आल्यावर आणि इथे तुम्ही काय करा, या प्लस बटनला क्लिक करा. तो जो फॉन्ट आपण आता डाउनलोड केला, म्हणजे इमेज डाउनलोड केली त्या फॉन्टवाली, ती इमेज तुम्ही त्याला देऊन टाका. दुसरी गोष्ट, आता तो जो राजेश आहे ज्याला मला शुभेच्छा द्यायचा आहे, त्याचा फोटो माझ्याकडे आहे. तो फोटो देखील मी त्याला इथे अपलोड करतो. आता त्या राजेशचा फोटो माझ्याकडे इथे आहे, सेव्ह केलेला हा फोटो आहे आणि हा मी त्याला देऊन टाकतो. ठीक आहे. म्हणजे आता राजेशचा फोटो आहे, फॉन्ट आहे आणि त्याला मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. हा फॉन्ट मला यूज करायचा आहे. त्यासाठी मी इथे प्रॉम्प्ट लिहितो. आता प्रॉम्प्ट लिहायचं म्हणजे काय, तुम्ही बोलू शकता, डिस्क्राईब करा तुम्हाला पोस्टर कसा हवा आहे. मग तुम्ही काय करा, हा जो माईक आहे हा सुरू करा आणि या माईकमध्ये डिक्टेट करा. या फोटोमध्ये दिलेला राजेश नावाचा माझा मित्र आहे, त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मला पोस्टर बनवायचा आहे. तर दिलेल्या इमेजमध्ये जो फॉन्ट आहे तो फॉन्ट वापरून राजेशला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असं टेक्स्ट त्या पोस्टरमध्ये मला लिहून पाहिजे आणि राजेशचा फोटो देखील त्या पोस्टरमध्ये आला पाहिजे. अशा प्रकारचं एक पोस्टर मला तयार करून दे.
जसं आपण एखाद्या व्यक्तीला समजून सांगतो, समजा तुमच्यासमोर कोणी ग्राफिक्स डिझायनर आहे आणि त्याला तुम्ही सांगितलं की हा फोटो आहे आणि ह्या स्टाईलमध्ये मला तो फोटो वगैरे टाकून एक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असं एक पोस्टर बनवून दे. बिलकुल तसंच मी ChatGPTला बोललो, हा फोटो घे, हा फॉन्ट घे आणि मला पोस्टर तयार करून दे. आता बघूयात आपण तो कशा पद्धतीने पोस्टर बनवतो. बऱ्याच वेळेला पोस्टरमध्ये मिस्टेक्स देखील होतात, पण घाबरायची गरज नाही. त्या मिस्टेक्स आपल्याला दुरुस्त करता येतात. आपण त्या काय मिस्टेक्स झालेल्या असतील त्या बघायच्या, पुन्हा त्याला प्रॉम्प्ट देऊन तसं सांगायचं कुठल्या गोष्टी चुकलेल्या आहेत आणि त्या कशा दुरुस्त करून हव्यात. कदाचित पहिल्या शॉटमध्येच तो व्यवस्थितपणे पोस्टर पण बनवू शकतो, काही वेळेला मिस्टेक होऊ शकतात. आता तुम्ही कसं टेक्स्ट लिहितात, म्हणजे प्रॉम्प्टमध्ये तुम्ही काय सांगितलं आहे ते जर त्याला व्यवस्थितपणे समजलं तर मग तो प्रॉपर पोस्टर त्या ठिकाणी क्रिएट करून देईल पहिल्याच शॉटमध्ये. पण मग काही वेळेला आपण सांगतो वेगळं, त्याचा अर्थ वेगळा निघतो आणि तो ChatGPT मग वेगळ्याच पद्धतीने काहीतरी ते पोस्टर बनवून टाकतो आणि मग आपल्याला वाटतं मी बोललो काय आणि हा करतो काय. पण घाबरायची गरज नाही, त्याला रिफाईन करणे म्हणतात. तुम्ही तो जो प्रॉम्प्ट आहे तो दुरुस्त करू शकतात. आता राजेशला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, ते हार्दिक स्पेलिंग चुकलेलं आहे बघा. वाढदिवसाच्या बरोबर आहे, राजेशला बरोबर आहे, राजेशचा फोटो बरोबर आहे, सुंदर असं पोस्टर तयार झालेलं आहे. पण मला इथे हार्दिकचं स्पेलिंग जे आहे ते चुकलेलं दिसते. मी त्याला ते दुरुस्त करायला सांगतो. मी काय सांगतो बघा इथे, मी परत त्याच्याशी बोलतो. या इमेजमध्ये राजेशला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा या टेक्स्टमध्ये हार्दिकचं स्पेलिंग जे आहे ते चुकलेलं आहे. ते हार्दिक शब्द व्यवस्थित करून पुन्हा पोस्टर बनवून दे. बघूयात आपण आता. हार्दिक शब्द जो आहे तो त्याचा चुकलेला असं मी म्हटलं. आता तो त्याला दुरुस्त करून देतो का बघूयात. आणि बघा आता, राजेशला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, अतिशय परफेक्ट बदल त्याने करून दिलेला आहे बघा. म्हणजे तुम्ही त्याला सांगा काही मिस्टेक झाली तर ती दुरुस्त करून देतो. बिलकुल जसं एखादा ग्राफिक्स डिझायनरशी आपण बोलतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला करता येतं. आता हे पोस्टर जे तयार झालं आहे याला तुम्हाला इथून डाउनलोड करता येऊ शकतं. तुम्ही या डाउनलोड्स बटनला क्लिक करा आणि इथून हे पोस्टर तुम्ही डाउनलोड्स करून घ्या. आता आपण अजून एक ट्राय करूयात. आता माझ्याकडे एक प्रॉडक्ट आहे आणि त्या प्रॉडक्टची जाहिरात करणारं मला पोस्टर बनवायचं आहे, मराठीमध्येच हवं आहे आणि त्यासाठी मी थोडा वेगळा फॉन्ट या ठिकाणी यूज करतो. मी पुन्हा प्रिंटरेस्टवर आलो आहे आणि इथे मला थोडा वेगळा फॉन्ट जो आहे तो हवा आहे आणि याच्यातला एखादा फॉन्ट आपण चूज करूयात, कुठला आपल्याला चांगला दिसेल. ओके, मी आता थोडं वरती बघतो. मला इथे ठीक आहे. आता हा हापूस शब्द जो आहे हा प्रॉडक्टच्या जाहिरातीसाठी सुंदर आहे. मी अशा प्रकारचा फॉन्ट म्हणजे अशा प्रकारचं टेक्स्ट माझ्या प्रॉडक्टसाठी मी वापरतो. मी याला डाउनलोड करतो बघा आता. ठीक आहे. आता हे डाउनलोड झालेलं चेक करून घ्या की डाउनलोड्समध्ये ते हापूस शब्द जो आहे तो बरोबर आला का. आला आहे बरोबर. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं बघा. आता परत रिटर्न यायचं आहे ChatGPTकडे. आता ChatGPTला मी माझा प्रॉडक्टचा फोटो देतो आणि त्या प्रॉडक्टची जाहिरात करण्यासाठी दिलेला जो फॉन्ट आहे त्या हापूसमधला तो वापरून एक सुंदर पोस्टर जाहिरातीसाठी तयार करून दे. मी जास्त मॅटर काही त्याला सांगत नाही, तो त्याचा काही टेक्स्ट त्याच्यात मराठीमध्ये ॲड करतो का मी बघतो या ठिकाणी. पहिल्यांदा मी काय करतो बघा, इथे प्लसमध्ये क्लिक करा. इथे तुम्ही क्रिएट इमेज करून घ्या. त्याच्यानंतर प्रॉडक्टची जी इमेज आहे ती त्याला मी या ठिकाणी पहिल्यांदा देतो. माझ्याकडे बघा इथे पोटॅटो चिप्सचं पॅकेट आहे एक, ते मी त्याला देतो या ठिकाणी. बघा हे पोटॅटो चिप्सचं लेजचं पॅकेट आहे, कुठलंही घ्या, 2 आहेत माझ्याकडे. हे मी देतो त्याला, हे पॅकेट मी त्याला देतो. आणि या प्रॉडक्टची जाहिरात करण्यासाठी जो फॉन्ट मला वापरायचा आहे तो संदर्भ मी त्याला देतो. तो जो हापूस शब्द आहे आता हा तो मी त्याला देतो. म्हणजे या टेक्स्टमध्ये जो फॉन्ट आहे आणि ह्या प्रॉडक्टची ह्या स्टाईलमध्ये मला जाहिरात असलेलं एक पोस्टर तयार करून दे. मी त्याला सांगतो बघा इथे आता संदर्भ. मी तुला पोटॅटो चिप्सचा एक पॅकेटचा फोटो दिलेला आहे आणि दुसऱ्या इमेजमध्ये हापूस असा शब्द लिहिलेला आहे का कॉलिग्राफिक फॉन्टमध्ये आहे. तर तो कॉलिग्राफिक फॉन्ट वापरून त्या पोटॅटो चिप्सची जाहिरात करणारं मराठीमध्ये एक पोस्टर मला तयार करून पाहिजे. ते मला ते तयार करून दे. आता इथे मी त्याला जास्त काही बोललो नाही टेक्स्टमध्ये, म्हणजे त्या जाहिरातीमध्ये काय लिही वगैरे. त्याला संदर्भ फक्त दिला की हापूसमधलं टेक्स्ट घे आणि पोटॅटो चिपचं पॅकेट घे आणि त्याची जाहिरात बनवणारं पोस्टर बनव. आता मॅटर काय लिहायचं तो स्वतः डिसाईड करेल. बघा आता कसं पोस्टर तयार होतं आपण बघूयात. काही मिनिटात आपलं जाहिरातीचं पोस्टर तयार होईल आणि ते तुम्ही बघूया.
बघा आता त्याने इथे पोस्टर छान बनवलं, पण त्याच्यात एक मिस्टेक काय केलेली बघा या ठिकाणी. आता याच्यामध्ये त्याने प्रत्येक घासात खास मजा हे त्याने स्वतः टेक्स्ट टाकलं. आपला पॅकेटचा फोटोही बरोबर आहे. त्यानंतर आलूची निवडक गुणवत्ता हे पण सुंदर आहे. ठीक आहे. आता इथे वरती बघा कुरकुरीतपणा आणि चव यांचा हापूस मिळावा, म्हणजे त्याने काय केलं, तो हापूस शब्द त्याच्यामध्ये ॲड केला. म्हणजे कन्सेप्ट छान आहे की हापूस हा शब्द त्याने त्याच्यामध्ये ॲड केला. पण मला हापूस शब्द नको आहे, हापूस शब्द काढून त्याच्या जागेवर मला काहीतरी वेगळं पाहिजे. इथे बघा आता मॅटर कसं दिसतंय, कुरकुरीतपणा आणि चव यांचा चविष्ट मिळावा असं करू आपण, किंवा खुसखुशीत मिळावा. म्हणजे हापूस शब्दाच्या जागेवर खुसखुशीत असा शब्द टाक असं मी त्याला सांगतो. या इमेजमधला हापूस शब्द खुसखुशीत या शब्दाने रिप्लेस कर. फॉन्ट सेम असला पाहिजे. हापूस शब्द ज्या कॉलिग्राफिक फॉन्टमध्ये आहे त्याच स्टाईलमध्ये खुसखुशीत हा शब्द मला त्या ठिकाणी ॲड करून दे. बघूयात आपण आता तो हापूस शब्द काढून त्याच स्टाईलमध्ये खुसखुशीत असा शब्द तो त्याच्यामध्ये ॲड करतो का. म्हणजे त्याने हापूस शब्द पण प्रॉपर मॅटर त्या कॉन्टेक्स्टमध्ये ॲड केलेला आहे, परंतु पोटॅटो चिपला हापूस हा शब्द मॅच होत नाही. म्हणून मी त्याला कुरकुरीत खुसखुशीत असे शब्द त्याला जर दिले तर ते छान दिसतील, म्हणून मी त्याला तो शब्द फक्त बदलायला लावला. आणि बाकीचं मॅटर जे आहे ते मात्र तो तसंच ठेवेल. आणि फायनल पोस्टर पुन्हा आपलं कशा पद्धतीने तयार होतं ते आपण या ठिकाणी बघूयात. आणि बघा आता आपलं फायनल पोस्टर अगदी परफेक्ट जसं मला हवं होतं तसं तयार झालं. कुरकुरीतपणा आणि चव यांचा खुसखुशीत मेळावा, खास मजा, पोटॅटो चिप्स वगैरे पॅकेट एकदम परफेक्ट. एकदा खाल तर पुन्हा पुन्हा खाल. म्हणजे बाकीच्या गोष्टी त्यांनी स्वतः ॲड केल्या. म्हणजे ए आयचा हा जो सेन्स आहे तो अगदी जबरदस्त आहे जो आपल्याला या ठिकाणी दिसतो. आणि त्याने कलर स्कीम वगैरे बघा जशी त्या पोटॅटो चिपला शोभेल अशा पद्धतीने तयार केली. आणि इतकं सुंदर पोस्टर तयार केलं, हे एखाद्या प्रोफेशनल ग्राफिक्स डिझायनरने जसं केलं असतं अगदी तशाच पद्धतीने ते केलं. ग्राफिक्स डिझाईन करणं हे आता ए आयच्या आवाक्यात आपल्याला आलेलं दिसतंय. आणि आपल्याला हवे तसे पोस्टर्स आता या ठिकाणी तयार करता येऊ शकत आहेत. चला आता आजची व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबूयात आणि पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या, कमेंट करा. अशा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर येत राहा. पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.